आता सौरभचे हात पिवळे होणार आहेत. आता भाऊजींच्या आयुष्यात कोण येणार आहे या वयात? अगं ती काडीवाली. काडीवाली? सचिन सेटल झालाय. आता सौरभ सुद्धा आपल्या आयुष्यात जगायला, लग्न करायला मोकळा झालाय. मी लग्न करायला तयार आहे. त्या एका महिन्यात मी लग्न करेन. आता बघच सौरभच्या लग्नाचा बँड कसा वाजतो ते. आता सौरभच्या पाठीशी फक्त मावशीच उभी असं नाही, अनामिका सुद्धा आहे. माई मावशी आलोय ग मी. मावशी खायला मिळेल का काही? हो हो आणते, बस तू. तू काय करतोस इकडे? तू इथे काय करतेस? मी तुला त्याच दिवशी सांगितलं होतं मागे मागे येऊ नकोस तुझ्या म्हणून. मागे आलो मग कशाला आलायस ते? काय तुम्ही दोघं ओळखता एकमेकांना? काय चाललंय काय घरात? अगं हो माई मावशी. अरे ही राधा मी ओळखते, पण तू कशा ओळखतोस ते सांग. अगं हिची ऑफिस मध्ये भेटली नाही, तिकडे येत असते. हा तू सौरभच्या ऑफिस मध्ये आहेस नाही का? बरं बसा बसा, खाऊन घ्या. ये ग बाळा, गरम गरम आहे, घ्या खाऊन घे. हे घे घे घे, चला खाऊन घ्या. ये ग बाळा घे. अगे वल्ले, अगं कधीची गायब आहेस तू? तुला घरभर शोधतोय मी. बोला ना जरा. हो आपली खोली आहे काही नाहीये ना, मग तू इथे काय करतेस? ती कुंदा भाऊजींच्या प्रेयसीचा फोटो घेऊन मिरवत होती. तू शोधतेय मी. अरे देवा, का म्हणे? ते मला कसं माहिती असणार? शोधा तुम्ही तिथे. हा इकडे शोध. मी तिथे बघते. हो चालेल चालेल. हा कोण आहे? तू का आलायस इकडे? अरे मला वाटलं आपण एकमेकांशी थोड्या गप्पा मारल्या, थोडे अधिक बोललो तर जास्त चांगली ओळख होईल म्हणून मी. तू फक्त माहिती गोळा करायला आलायस ना इकडे? येऊ? मी काय करणार माहिती काढून? मग मला जाऊन सांगणार ना. ऑब्व्हियसली तुझ्याचमुळे तिला कळलंय मी इथे येऊन राहते ते. आणि म्हणूनच तिने तुझ्यासाठी तुझी आवडती गादी पाठवली ना. व्हॉटएव्हर, गादी वाचून काही माझं आडत नव्हतंच ना. फक्त आता आलीये म्हणून वापरते. आडत असू दे किंवा नसू दे, वापर नक्की. निदान तुझ्या मम्माच्या आनंदासाठी. तिच्या आनंदासाठी? मी का बघू तिचा आनंद? ती बघेल ना तिचा तिचा.
माझा आनंद बघतीये का ती? ऑफकोर्स बघते, म्हणून तर तुझ्यासाठी सामान पाठवलं ना. सगळे निव्वळ ब्लॅकमेल करायचे सोचलेत. मी किती चांगली आहे दाखवण्यासाठी तिने हे सगळं केलंय, बाकी काही नाही. मग गिल्ट अंडर येऊन मी व्यवस्थित तिच्या घरी परत जाईल. मग मी कशी हारले, ती कशी जिंकली हे तिला प्रूव्ह करून दाखवायचंय ना, म्हणून तिने हे सगळं सामान पाठवलं. पण काही झालं ना तरी मी त्या घरी अजिबात परत जाणार नाही, कारण तिथे माझ्या आनंदाचा विचार करणारं कोणीच नाहीये. मी एकटं राहू शकते आणि मला प्लीज एकटं राहू द्या. आणि तू उगीच इकडल्या वाता तिकडे करणारा खबरी वगैरे होऊ नकोस. मला प्लीज एकटं राहू दे. तू काहीही म्हण राधा, पण तुला आई लागतेच. राग काढण्यासाठी का असे ना, पण आई लागते. पट्या, हाय. कशी आहे रे राधा? तिला सगळं सामान मिळालं का? काय करतीये ती? शांत बसलीये ना? रागवलेली नाहीये ना अजून? जेवलीये ती का अजून माई मावशीकडेच जेवतीये? तुला त्रास देत नाहीये ना ती पट्या? ऐका ना, मला बोलू दे ना. सॉरी, मी आता अगदी गप्प बसते. तूच बोल. ती लपवून ठेवलाय फोटो. ती लपवून ठेवलाय ह्या टिचभरच्या खोलीत. शी, तो काय खजिना आहे लपवून ठेवायला? पप्पा, काखेत कळसानी गावाला वळसा आपण हा खजिना बघितलाच नाही. हो, उघड उघड. अनामिका दीक्षित, छान आहे फोटो. ई कोण आहे तुझी? मामा. म्हणजे भाऊजी इतकी वर्ष या टवळीसाठी थांबलेत? त्यांची मुलगी आता आपल्या घरात राहायला आली. काय बोलतेस काय तू बोलले? ती हाफ चड्डी आहे ना, ती या टवळीची मुलगी आहे. आता पण हे माई मावशींना माहिती नाहीये ना? माहिती नाही. आणि मग कळेल तेव्हा? हा हा हा, तमाशा, राडा, धिंगाणा. आणि या टवळीचा पत्ता कट. पुष्पवल्ली नाम सुनके नाजुक वेल समजलात काय? नागिणे मी, नागिण. हे बोलले,
एवढी सगळी तू पूजेची तयारी केलीस खरी, हा. पण एवढा पैसा आणलास कुठून? होती हो पैसे आप्पा माझ्याकडे. हो का? आणि तसही ही पूजा पैसा वसूल असणार आहे, बघाच तुम्ही. काय सांगतेस? फडके काकू तो लाडू बघू. आप्पा पडा ना. नाही कशी कशी सांग ना, कशी? बरं जरा वल्ली इकडे ये ग. आले. हा सगळं नीट आहे ना? अजून काय लागलं तर सांगा. हा काय चिमटा का काढताय? अगं स्वप्न तर नाहीये ना, हे तपासून बघत होते ना. मग स्वतःला चिमटा काढा ना, मला का काढताय? अगं नाही, कारण ना माझ्या स्वप्नात अशा गोष्टी घडतात ग. ग इतकी कामं तू तुझ्या स्वप्नात सुद्धा करत नसशील, म्हणून तुला भानावर आणणं महत्वाचं आहे ना. मावशी, भाऊजी. मी काही विसरतोय का? नाही नाही भाऊजी, तुम्ही काहीच विसरत नाही. तुम्ही कधी काही विसरता का? ते खरं तर ना मीच पूजा ठेवली. ते काय आहे ना भाऊजी, काही दिवसांपूर्वी माई मावशींनी कडक उपास धरला ना तुमचं लग्न व्हावं म्हणून. त्याच्यानंतर त्यांना खूप त्रास झाला, त्यांची तब्येत सुद्धा बिघडली. क्या? आणि मग मी सुद्धा त्यांच्या दाराला कडी लावली. आता ह्या सगळ्याचं प्रायश्चित्त म्हणून मी उद्यापन ठेवलंय. अहो प्या ना. आता काय आहे, 1 महिन्यात तुमचं लग्न होणार ना, म्हणजे माई मावशींनी जो उपवास धरला होता तो सफल झाला नाही का? आणि थोडं पुण्य माझ्या पदरी पडेल. वल्ली, खरंच खूप चांगला विचार आहे, खूप छान. बरं, तुझ्याकडे पैसे नसतील? नाही नाही भाऊजी, अहो तुम्ही का लाजवताय? तर घर खर्चातनं थोडे पैसे बाजूला काढून मी एक पूजा नाही करू शकत? द्या. नाही मी ठेव. नाही नाही नाही, मी कशाला? ठेवतो. अहो तुम्ही दिवसभर काम करता, द्या, मी घेऊन जाते. हं? ती एका दिवसात बदलले असं समजू नको. झटका आलाय तिला, झटका. काय मावशी, आणि ती बदलली असेल तर तुला नकोय का? हवंय रे बाबा, हवंय. तेच तर हवंय ना मला आयुष्यात. मी आलो आंघोळ करून. आ ते काय घड्याळ लावून आंघोळीला जाणार आहेस का? काढ ते. अरे बाप, काल नादात काढायचं राहिलं बहुतेक. काय मावशीबाई, कसा वाटला लेखीतला बदल? नाही, या बुंदीच्या लाडवापेक्षा ही भरभक्कम आहे का नाही पचवायला? हे काय हसायला काय झालं तुम्हाला? फारच विनोदी बाई तुम्ही. हसतात नाही. ये, तुम्हाला काय झालं दात काढायला? चला काम करा, काम करा, चला चला, पिशव्या भरा, चला. मावशी येतो. इकडेच आहे घड्याळ. अरे काय येतो येतो, हा? आधी तिला फोन लाव ना. मावशी ऐक ना, आता राहू दे ना. अरे गळ्यात माळा पडायच्या असेल तर काहीतरी निमित्त काढून तिला इथं बोलवायला नको का? आज तर पूजा आहे. अरे तिला बोलव. आणि तुला माहितीये का,
मी ना तिला आज हा शालू देणार आहे. हा शालू तुझ्या आईचा आहे. मी शालू देईन ना तेव्हा तू तिला मागणी घाल, म्हणजे लगेच जुळलं तुमचं. अगं जुळलं काय जुळलं? काही बोलतेस तू. मग कसं जुळवायचं असतं? मावशी आत्ता नको ना. आत्ता नको आत्ता. अरे तू वचन विसरलास का? तू लग्नाचं वचन दिलं म्हणून तर मी उपास सोडणार आहे ना. मी लग्न करणार आहे, पण तुझ्या लक्षात आलंय का आज सकाळपासून वल्ली किती वेगळं, किती चांगलं वागतेय. अरे बाबा ते तर काय अवल्लीची सुवल्ली झालीये. मग आणि आता तू तिच्या समोर परत माझ्या लग्नाचा विषय काढलास आणि तिचं डोकं फिरलं म्हणजे. त्यापेक्षा एक दिवस सगळं छान आहे तर राहू दे ना मावशी. आणि नाही बोलवलं मिस अनामिकांना पूजेला तर ठीक आहे ना. नाही हे बरोबरच आहे. म्हणजे तुमचं जुळवता जुळवता इथे घरात आणखीन काही फाटायला नको बाबा. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. वल्ली भाऊजी लवकर या, वाट बघेन मी तुमची. सौरभा लवकर ये रे. बाय. मल्ले पोचला तो ऑफिसात. पूजेचा इतका मोठा घाट घातला या वल्लीनं, तो मी कसा वाया जाऊ देईन. अनामिका दीक्षितला तर आज पूजेला यावं लागेल म्हणजे लागेलच. मावशी तुम्ही सौरभच्या लग्नाच्या मागे लागलाय तर खरं, पण मुलीची नीट चौकशी करून घ्या हा. नाहीतर या फडकेसारखं व्हायचं. अहो तेच की, माझा मुलगा प्रेमात काय पडला हिच्या आणि मग दोघं फिरायलाही जायला लागली आणि घरी सुद्धा येणं जाणं करायला लागली ही. आम्ही म्हटलं जमता येतं जमू द्या. अहो पण लग्नात 10 वर्षाचा मुलगा उभा केला समोर. म्हणे पहिल्या लग्नापासून झालेलं मुलं आहे हे. आता बोला काय करायचं मग आई वडिलांनी. अहो आमच्याकडे तर लग्नाच्या वयाची 20 वर्षाची मुलगी येईल आई बरोबर नांदायला. आमच्या घरी पूजेला मी अनामिका दीक्षितला बोलवणार आणि आई मुलीचं होणार संग. आणि मग त्या सौरभ अनामिकाच्या प्रकरणाचं या घरातून अपमानासहित उद्यापन. अगं राधा. हा राधा काय झालं? अगं ऑफिसला चाललीस का? हो. डबा घेतलास का? डबा अगं मी कधीचा भरून ठेवलाय. हे बघ कधीही घरचं अन्न तब्येतीला चांगलं असतं. बरं चल ये डबा घेऊन जा. ये ये ये. ताई हे काय फॅन्सी चालू आहे? पूजा आहे आज. ओ आज आहे का? हा. मग मी एक काम करते, आज उशिरा येते ऑफिस मधनं, म्हणजे तुमच्या प्रायव्हेट स्पेस मध्ये नको ना लुडबुड. ठेव डबा ठेव तुझ्याकडे. असं घे. मावशी आ? अहो ही बघा ना काय म्हणते. ही म्हणते ही पूजेला येणार नाही. ते काय मी असं म्हणत होते की उगीच कशाला ना, मी तुमच्या पर्सनल स्पेस मध्ये नको यायला, म्हणून मग आज ऑफिस मधनं उशिराच येते. आता असं थोडी चालेल. आता ती या घरात राहते ना म्हणल्यावर पूजेला तिने यायला हवं ना, हो की नाही. अगं पूजा म्हंटल ना की सगळ्यांनी असं एकत्र यायचं असतं. आमच्या इथे वाड्यात तुमचं आमचं असं काही नसतं. हा अगं आमच्या शेजारच्या पाजारच्या सगळ्यांना आम्ही बोलवतो ना दर्शनाला. अरे बेस्ट. मग मी माझ्या ओळखीतल्या काही लोकांना आणलं तर चालेल?
आईला बोलवतेस? नाही, माझ्या बॉय मित्राला माझ्या, म्हणजे होणाऱ्या नवऱ्याला. लग्न जमले का तुझं? काइंड ऑफ. पण चालेल का सांगा ना, आणि त्याच्या घरच्यांना पण बोलवते. हा हा, बोलव ना, बोलव. म्हणजे तेवढंच थोडस त्याच्या आईवर इम्प्रेशन मारता येईल ना. बरं, एनिवे थँक्यू सो मच मावशी, येते मी. बोलले फडके काकूंना रांगोळीचा डबा दिलायस का? वल्ले बरं जाऊ दे, मी देते. आजचा खरा कार्यक्रम पूजा नाही, पूजेनंतर होणारा तमाशाचा खरा कार्यक्रम आहे. आणि खेळ असा रंगवेन ना, सगळे बघतच राहतील.